जय हिंद मित्रांनो. तर थंबनेल बघून तर तुम्ही बघितलंच असेल. तर आज आपण बघणार आहेत की आपली पोलीस भरती कधी निघेल, काय काय कारण असतील की पोलीस भरती समोर गेली आणि पोलीस भरतीची प्रोसेस कधी चालू होईल, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णचा पूर्ण व्हिडिओ बघा, की जेणेकरून आपल्याला सर्व काही आपले कन्सेप्ट क्लिअर होतील. पोलीस भरती का रखडली गेली याच्या मागची काय कारण असू शकतात. कारण की मागच्या जेमतेम काही काळातच, आता मागच्या महिन्यातच, की ऑक्टोबरमध्ये पोलीस भरती आपली चालू होणार होती आणि बऱ्याचशा वेबसाईटवर दिसत पण होतं की 7 ऑक्टोबरपासून आपले फॉर्म चालू होतील. पण जेमतेम ते सर्व काही फेकच निघाले वेबसाईट. तर पोलीस भरती का रखडली गेली आणि पोलीस भरतीची प्रोसेस किती महिने आणखी पूर्ण समोर लोटली गेली ते आपण संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर पोलीस भरती का रखडली गेली हे बघू आपण. आपला जो पुण्याचाच इश्यू आहे, पुणे शहरचा, तर तो बघू. पोलीस भरती रखडली, पुण्याचे नवीन पदे किती, लाल फितीच्या कारभारात अडकला प्रस्ताव. राज्य मंत्रिमंडळाने 15,000 पोलीस शिपायांच्या भरतीचा निर्णय घेण्याचा पुणे पोलीस दलातील मंजूर केलेल्या 1000 जागांमध्ये नंतर प्रशासकीय पातळीवर काटछाट करण्यात आली. कारण की पोलीस भरतीचे आपल्या पुणे शहरचे 1000 पद हे झाले होते, म्हणजे मंजूर झाले होते. पण त्यात काटकसर का करण्यात आली तर ते आपण पुढे बघू. काटकसर का करण्यात आली? परिणामी पुणे पोलीस प्रशासन आणि गृह विभागात पुण्याच्या पदांवरून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या पारड्यात नेमकी किती पदे पडणार यावर अंतिम निर्णय होत नाही, तोवर राज्यातील जम्बो पोलीस भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्याच्या सरकारी निर्णय काढता येणार नसल्याची बाब समोर आली आहे. समजा आता पूर्णची पूर्ण पोलीस भरती आपल्याला इथं तर क्लिअरच झालेलं आहे की का रखडली गेली. कारण की पुण्याचा विषय आहे हा. पुणेचे 1000 पदे मंजूर झाली होती, पण त्यात काटकसर का केली गेली ते आपण समोर बघूयात. राज्य मंत्रिमंडळाने 15,000 पोलीस शिपाई भरतीला मान्यता दिल्यानंतर गृह विभागाकडून सरकारी निर्णय GR जारी होणे अपेक्षित होते. या भरतीत 2022 आणि 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदाच अर्ज करण्याची संधी देण्यात येणार असल्याने राज्यभरातील लाखो उमेदवार या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. कारण की ज्यांची वय ओलांडून गेलेले आहे या भरतीतून, तर त्यांना वयोमर्यादा वाढून भेटणार आहेत, म्हणून पण हे एक प्रकारचं याला भरतीला उशीर होत आहेत. मात्र पुण्यासह काही शहरांच्या पदवाटपावर एकमत न झाल्याने हा GR अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. परिणामी भरती जाहिरात प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृह विभागाकडून प्रत्येक आयुक्तालयाला पदांचे वाटप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यावेळी पुण्यातील 1000 पदांचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु गृह विभागाने शहरासाठी सुमारे 850 पदे पुरेशी आहेत असा नवा प्रस्ताव तयार केला आहे. या 850 पदे, तर या 850 पदांपैकी फक्त निम्मी म्हणजे सुमारे 425 पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुणे पोलीस दलाला आवश्यक असलेले मनुष्यबळ मिळण्यास विलंब होणार आहे. तर हे मूळ कारण आहे, आपली पोलीस भरती रखडण्याचे हे मूळ कारण आहेत. यामुळेच आपल्या पुणे शहरालाच 1000 पदे मंजूर झाली. नंतर ते का रखडली गेली, म्हणजे 1000 पदे मंजूर झाली, त्यात काटकसर करण्यात आली. त्यामुळे आपली पोलीस भरती विलंब होत आहे. सोबतच आपल्या भरतीमध्ये वयोमर्यादा पण